नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. मुलाच्या मृत्यूची चौकशीसाठी नांदगाव पोलीस ठाण्यासमोर आमरण उपोषण. माझ्या मुलाचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त करीत मृत रवींद्र केसकरच्या कुटुंबियांनी पोलीस स्थानकाबाहेर आमरण उपोषण सुरू केलंय. 2 महिन्यांपूर्वी 18 वर्षीय मुलाला बेदम मारहाण करून जिवे मारून टाकले. त्याला पोहता येत नसल्याने आपला मुलगा पाण्यात बुडून पावला असा बनाव तयार करण्यात आला. प्रत्यक्षात मात्र माझ्या मुलाचा खून झाला अशी तक्रार करीत मृत झालेल्या कुटुंबियांनी नांदगाव पोलीस स्थानकाच्या गेट जवळ आमरण उपोषण सुरू केले असून उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे. मृत मुलाच्या कुटुंबियांनी जिल्हा पोलीस अधीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी यांना भेटून निवेदन दिल्यानंतर या कुटुंबियांनी पोलीस स्थानकाबाहेर आमरण उपोषण सुरू केले. नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील हिरेनगर येथील मच्छिंद्र केसकर यांचा मुलगा रवींद्र हा 25 ऑक्टोबरला नदीच्या पाण्यात बुडून मरण पावला. याबाबत पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. मात्र माझ्या मुलाचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त करीत मृत रवींद्रच्या कुटुंबियांनी पोलीस स्थानकाबाहेर आमरण उपोषण सुरू केले. मृत मुलाच्या वडिलांनी एकूण 5 संशयितांविरोधात लेखी तक्रार दाखल करूनही संशयितांवर कारवाई केली जात नसल्याने व नांदगाव पोलिसांनी कर्तव्यात दिरंगाई केल्याचा आरोप यावेळी केसकर कुटुंबियांनी केलाय. जिल्हा पोलीस अधीक्षकांना भेटल्यावर तपासाची चक्रे फिरवल्याने त्यातील 4घांना अटक करण्यात आली. मात्र एकाला अटक झाली नसल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केलाय. मी पूजा मच्छिंद्र केसकर, माझा मुलगा रवींद्र मच्छिंद्र केसकर तो बकरे चारण्यासाठी रानात गेला. यांनी काय केलं आणि काही नाही, माझ्या मुलाला मारून पाण्यात टाकून दिला. माझा करणारा मुलगा तेवढाच होता. आम्हाला फक्त न्याय पाहिजे. आणि त्यांना 2 महिन्यानंतर वारंवार आम्ही पोलिसांकडे गरके मारायचो. पोलीस नुसते आडवीची कामं करायची. जेव्हा आम्ही उपोषणाला बसलो 2 महिन्यानंतर तेव्हा त्यांनी अटक केली. आम्हाला फक्त न्याय पाहिजे, त्यांना कारवाई पाहिजे, सजा. माझं नाव मच्छिंद्र केसकर. माझा मुलगा रवींद्र केसकर आहे. तो शेळ्या चारण्यासाठी जंगलात गेला होता. ते 4-5 मुलं मेंढ्या चारण्यासाठी जायला होते. तर रानात यांना त्याचं काय झालं आणि काय नाही याला मारून पाण्यात टाकून दिलं. त्याला 2 महिने होऊन गेले. तर मी सारखं वारंवार पोलीस स्टेशनला चक्रा मारीत राहिलो. नाशिकला पण गेलो, मनमाडला पण गेलो. पण हे पोलीस साहेब हे उडाउडीचे उत्तरं देत राहायचे मला. या हप्त्यात पाहू, पुढच्या हप्त्यात पाहू, असं करीत करीत मी मग शेवटी काल उपोषणाला बसलो तेव्हा त्याच्या 4 जणांना अटक केली. तर अजून 1 जण नाही व्हायला अटक. तर यांच्यावर सीबीआय चौकशी झाली पाहिजे आणि यांना पद्धतशीर काय कारवाई झाली पाहिजे. मला न्याय भेटला पाहिजे. एस मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी विजय बडोते, नांदगाव. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.